तर मैत्रिणींनो, आता झालं काय, मला मगाशीच माझ्या एका मेसेज आला आणि त्या मला म्हटल्या की मॅम तुम्ही पाहिलं का की यूट्यूबचा एक नवीन अपडेट आलेला आहे. आणि खरं सांगू का, मी खरंच काल चेक केलं नव्हतं की काय अपडेट आलेलं आहे ते. मी वेगळ्या कामात होते आणि आता मी तो अपडेट चेक केला आहे. खरंच विचित्र असा अपडेट आलेला आहे. तर अपडेट काय आहे मी तुम्हाला सांगते की आतापर्यंत मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया काय होता की आपल्याला 1000 सबस्क्रायबर आणि त्यासोबत 4000 तास वॉच टाईम कंप्लीट करावा लागायचा. पण आता तुम्हाला 1 फेब्रुवारीपासून हे सगळं बदलणार आहे. तेव्हापासून आपल्याला 4000 तास करून चालणार नाही आहे, तर आपल्याला हा क्रायटेरिया दुप्पट करून दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला 8000 तास कंप्लीट करावे लागणार आहेत. इथे 4000 तास कंप्लीट करायला नाकी नऊ यायचे आणि आता तर आपल्याला 8000 तास कंप्लीट करायचे आणि त्यानंतर चॅनल मॉनिटाईज होणार आहे. तर त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही आहे. जर तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल असेल ऑलरेडी, जर तुम्ही यूट्यूबवरती काम करत असाल तर आता डबल स्पीडने काम करा आणि शक्य असेल तर तोपर्यंत तुम्ही ह्या जानेवारीपर्यंत जो काही तुम्हाला वॉच टाईम कंप्लीट करायचा आहे ना, तो वॉच टाईम कंप्लीट करू शकतात बरं का. रोज जर तुम्ही यूट्यूबवरती सातत्याने काम केलं ना तर हा वॉच टाईम कंप्लीट होतो. पण नंतर जेव्हा 8000 तास कंप्लीट करायचे असतील तेव्हा थोडंसं तरी कठीण होणार आहे. तुम्हालाही हे माहिती आहे, कारण आता जर 4000 तास कंप्लीट करायला सुद्धा आपल्याला एवढा वेळ लागतो आहे, तर 8000 तास करायचे म्हणजे जवळपास दुप्पट वेळ लागणार आहे. तर त्यामुळे आता हा महिना चालू आहे ऑगस्ट, तुमच्याकडे अजून सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी म्हणजे अजून जवळपास 5 ते 6 महिने तुमच्या हातात आहेत. तोपर्यंत आणि 6 महिन्यात कुठलंही चॅनल, आज जरी तुम्ही चॅनल स्टार्ट केलं ना तरीसुद्धा 6 महिन्याच्या आत चॅनल मॉनिटाईजही होतं बरं का, जर तुम्ही सातत्याने रेग्युलर काम केलं तर माझं तुम्हाला हेच सांगणं असेल की जर तुम्ही यूट्यूबवरती काम करणार असाल किंवा विचार करत असाल की मला यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं आहे, तर तुम्ही लवकरात लवकर ते स्टार्ट करा आणि त्याच्यावरती दिवसरात्र करून मेहनत घ्या, जेणेकरून तुम्हाला कमी वेळेत आणि कमी तासांमध्ये तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल. नाहीतर मग आपल्याला जानेवारी फेब्रुवारी नंतर 8000 तास कंप्लीट करावे लागतील. तर हा होता पहिला अपडेट, जो होता लॉंग व्हिडिओ म्हणण्यापेक्षा चॅनल मॉनिटाईज करण्यासाठीचा. आता दुसरा जो अपडेट आहे तो शॉर्ट व्हिडिओसाठीचा आहे बरं का. जे लोक फक्त शॉर्ट व्हिडिओ यूट्यूबवरती टाकत आहेत तर त्यांच्यासाठीचा हा अपडेट आहे की आतापर्यंत काय होतं, एक तर चॅनल मॉनिटायझेशनसाठी सुद्धा तुम्हाला 4000 तास वॉच टाईम लागायचा किंवा शॉर्ट व्हिडिओचे 10 मिलियन व्ह्यूज लागायचे 90 दिवसात. आता हे सुद्धा दुप्पट झालं आहे. तर तुम्हाला 8000 तास लागणार आहेत किंवा जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकत असाल तर शॉर्ट व्हिडिओवरती 20 मिलियन व्ह्यूज लागणार आहेत 90 दिवसात. म्हणजे 2 करोड व्ह्यूज 90 दिवसात लागणार आहेत शॉर्ट व्हिडिओसाठी. आणि हां, तुम्ही म्हणत असाल की माझं चॅनल मॉनिटाईज आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा विचित्र अपडेट काम करणार आहे. तो कसा, लॉंग व्हिडिओ जे करत आहेत त्यांच्यासाठी तसं काही फारसा प्रॉब्लेम ह्याच्यात नाही आहे, ज्यांचं ऑलरेडी मॉनिटाईज आहे त्यांना. पण जे शॉर्ट व्हिडिओवरती काम करतात तर त्यांच्यासाठी हा अपडेट आहे की तुम्हाला जरी तुमचं चॅनल मॉनिटाईज असेल तरीसुद्धा शॉर्ट व्हिडिओचं पेमेंट जर तुम्हाला मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला 90 दिवसात तुम्हाला जे 10 मिलियन व्ह्यूज आहेत ते कंप्लीट करायचे आहेत. म्हणजे तुमच्या व्हिडिओवरती, शॉर्ट व्हिडिओवरती सातत्याने व्ह्यूज येणं गरजेचं आहे, तरच तुमचं चॅनल किंवा तुमच्या शॉर्ट व्हिडिओचं पेमेंट तुम्हाला मिळेल. लॉंग व्हिडिओ जर ऑलरेडी मॉनिटाईज आहेत त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओवरती काम करताय तर तुम्हाला त्याचे व्ह्यूज मेंटेन ठेवणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि असे अजून बरेच अपडेट आलेले आहेत. तर आता बाकी अपडेटही मी तुम्हाला हळूहळू सांगेल, पण आता ह्या व्हिडिओ पुरता एवढंच की जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा विचार करताय, फक्त विचार करतायत, तर लगेच सुरू करा. म्हणजे तुमच्या हातात ॲटलिस्ट 4-5 महिने आहेत. तुम्ही 4000 तास करू शकतात आणि तुम्ही रेग्युलर रोज काम केलं तर 4000 तास करणं अजिबात अवघड नाही आहे. पण तेच जर तुम्ही उशीर केला अजून की ठीक आहे नंतर करू करत, तर तुम्हाला जवळपास दुप्पट काम करावं लागणार आहे बरं का. त्यामुळे जर तुम्ही करणार असाल तर लवकर यूट्यूब चॅनल स्टार्ट करा. चला भेटू पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.